नगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस उजाडला तरी अजून उमेदवार निश्चितीवर शिक्कामोर्तब झाले नाही। सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबत सुरू आहेत। अलिबाग नगरपालिकेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत अपेक्षित आहे। महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची मुलगी अक्षया यांचे नाव जाहीर झाले, पण महायुतीमधून कोण याची उत्सुकता अलिबागकरांना आता लागली आहे। लवकरच भाजपमधून युतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी सांगितले। ॲडव्होकेट अंकित बंगेरा हे देखील नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले। आता या अलिबाग नगर परिषदच्या निवडणुकीला सामोरे जाताना अलिबाग नगर परिषदच्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत। जे आमचे पक्ष आहेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही अलिबागमध्ये शेका पक्ष असेल सत्ताधारी आहे किंवा त्यांच्या महाविकास आघाडी आहे त्यांना आम्ही सामोरे जाणार आहोत। तर या भूमिकेमध्ये असताना भाजपनी जरा आग्रही भूमिका ठेवलेली आहे। आज 20च्या 20 नगरसेवकांची जी उमेदवारी आहे ती भाजप जाहीर करणार आहे लवकरात लवकर, आणि तसंच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा लवकरच जाहीर होईल। ते आपल्याला समजेल की जी प्रभावी व्यक्ती आहे ती नगराध्यक्ष पदासाठी उभी राहणार आहे। आपण स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक आहात का? मी स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक आहे। 2016 मध्ये सुद्धा मी या प्रभागातनं, तेव्हा तो प्रभाग क्रमांक 6 होता, आता तो प्रभाग क्रमांक 7 आहे, त्यामध्ये मी निवडणूक लढवली होती। पण तेव्हाचा जो काही अनुभव होता, म्हणजे तेव्हा त्या इलेक्शनला त्या निवडणुकीत मी अचानकपणे निवडणुकीला सामोरे गेलो आणि तेव्हाची जी निवडणूक होती आणि आत्ताची निवडणूक आहे यामध्ये खूप फरक आहे। त्यावेळीची निवडणूक जी होती ती म्हणतो आपण अलिबाग विकास आघाडी म्हणून ती निवडणूक लढवली होती। शेका पक्ष विरुद्ध सगळे एकत्र पक्ष होते, ज्यामध्ये काँग्रेस सुद्धा होता आणि इतर अदर पक्ष सुद्धा होते। तर त्या पक्षाची जेव्हा निवडणूक आम्ही लढवली तेव्हा अचानकपणे लढवल्यामुळे तेव्हा तेवढासा अनुभव नव्हता। पण असं असताना देखील अलिबागच्या जनतेने किंवा प्रभाग 6च्या मतदारांनी मला भरभरून मतं दिली होती। थोडक्यासाठी ते त्या इलेक्शनमध्ये थोडका पराभव आला होता, अनुभवाचा हे असेल। पण या इलेक्शनला आम्ही खूप प्रयत्नशील आहोत आणि यापूर्वी या मधल्या 9 वर्षामध्ये आम्ही लोकांच्या समोर आहोत, जनतेचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत। अलिबागचा तो वॉर्ड असू दे किंवा अलिबाग शहर असू दे किंवा अलिबाग तालुका असू दे, यातील सर्वांसाठी आम्ही आमचं घरचं आहे म्हणजे फॅमिली म्हणून काम करतोय। आज मी कोर्टात असताना देखील सुद्धा लोकांना कोणत्या प्रकारे काही मदत हवी असेल त्या मदतीसाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतो। अलिबागच्या विकासाचा जो विजन आहे ते विजन ठेवून आम्ही हे यावेळेचं इलेक्शन लढणार आहोत। त्यामुळे हे इलेक्शन आहे हे जरा अनुभवाची शिदोरी घेऊन असल्यामुळे या देवाच्या कृपेने आम्हाला नक्कीच यश मिळेल असं आम्ही मानतो। आणि महत्वाची बाब म्हणजे अशी आहे की या इलेक्शनला आम्ही सामोरे जाताना आम्ही कमळ चिन्हावरती हे निवडणुकीला सामोरे जातो। कमळ चिन्ह असेल, धनुष्यबाण असेल आणि ज्या प्रादेशिक पक्ष आहेत आमचे त्या पक्षांच्या चिन्हावरती आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत। आता आपल्याला माहितीच आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, स्टेटमध्ये भाजपचं सरकार आहे। त्या अनुषंगाने याचा फायदा नक्कीच अलिबाग नगर परिषद होणार आहे। अलिबाग नगर परिषदमध्ये भाजपची किंवा महायुतीची सत्ता आली तर आपण यापूर्वीच बघितले देवेंद्र फडणवीसजींनी ज्या नगरपालिकेमध्ये सुरुवात बिफोर आणि आफ्टर आपण बघावं ज्या चेंजेस केल्या त्याप्रमाणे ह्या अलिबागच्या नगर परिषदमध्ये सुद्धा आपल्याला त्या चेंजेस दिसणार आहेत। त्यामुळे ही जी निवडणूक आहे विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।